And welcome to all our e-learning platform. तर आपण आता स्पेसिफिकेशन बघत आहोत आणि त्याच्यामधला टाइप्स ऑफ स्पेसिफिकेशन हा पॉईंट बघत आहोत. तर टाइप्स ऑफ स्पेसिफिकेशनमध्ये ब्रीफ स्पेसिफिकेशन आहे, डिटेल स्पेसिफिकेशन, स्टँडर्ड स्पेसिफिकेशन, मॅन्युफॅक्चर स्पेसिफिकेशन, कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन अँड गाईड स्पेसिफिकेशन. तर फर्स्ट आपण ब्रीफ स्पेसिफिकेशन जे आहे ते बघ. तर ब्रीफ स्पेसिफिकेशन म्हणजे काय, द जनरल स्पेसिफिकेशन गिव्ह द नेचर अँड टाइप ऑफ मटेरियल विच आर टू बी यूज्ड इन डिफरंट आयटम ऑफ वर्क. त्याला काय म्हणायचं, ब्रीफ स्पेसिफिकेशन. जे काही जनरल स्पेसिफिकेशन असणार आहे ते इट इज द ब्रीफ डिस्क्रिप्शन फॉर ऑफ व्हेरियस आयटम ऑफ वर्क स्पेसिफाईंग द मटेरियल्स, क्वांटिटीज अँड प्रपोर्शन्स एक्सेट्रा. तर त्याच्यामध्ये जे काही प्रपोर्शन्स, क्वांटिटीज असणार आहेत मटेरियलचं, त्याचं ब्रीफ डिटेल स्पेसिफिकेशन आहे. दिस गिव्ह द जनरल आयडिया अबाउट द होल वर्क. तर त्याच्यामुळे आपल्याला जे काही वर्क असणार आहे त्याची पूर्ण सगळी आयडिया आपल्याला. तर पहिलं आपलं झालं ब्रीफ स्पेसिफिकेशन. मग त्याच्यामध्ये जे काही असणार आहे वर्क, त्यालाच त्या ब्रीफ स्पेसिफिकेशनला जनरल स्पेसिफिकेशन सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे डिटेल स्पेसिफिकेशन. डिटेल स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तर डिटेल स्पेसिफिकेशन डिस्क्राईब द आयटम ऑफ वर्क इन डिटेल्स ॲक्युरेटली अँड कम्प्लीट इन ऑल रिस्पेक्ट इन रिलेशन टू द ड्रॉइंग ऑफ द वर्क. मग ते जे काही जे वर्क असणार आहे, ड्रॉइंग जे असणार आहे त्याच्याशी रिलेटेड पण डिटेलमध्ये आपलं जे काही असणार आहे कम्प्लीट वर्कचं स्पेसिफिकेशन असणार आहे, डिटेलिंग असणार आहे, त्याला म्हणायचं डिटेल स्पेसिफिकेशन. नेक्स्ट आहे स्पेसिफिकेशन. स्टँडर्ड स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तर स्टँडर्ड स्पेसिफिकेशन इज स्टँडर्डाइज फॉर मोस्ट ऑफ द वर्क बाय द डिपार्टमेंट. दिस स्टँडर्ड स्पेसिफिकेशन आर नंबर्ड. म्हणजे हे सगळ्या डिपार्टमेंटसाठी डिझाईन केलेलं असतं आणि ते नंबर्सनी डिनोट करतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे इंडेक्स पेज जसं असतं आपलं आता सपोज 1.1 1.1ला काय असणार आहे, तर इंट्रोडक्शन असणार आहे. 1.1 एला काय असणार आहे, तर त्या इंट्रोडक्शनचा ब्रीफली असणार आहे. जसं तुम्ही प्रोजेक्टला करणार आहात तुमचा इंडेक्स, तसा टाईपमध्ये जे असणार आहे ते. आफ्टर स्टँडर्डायझिंग द स्पेसिफिकेशन इट इज नॉट नेसेसरी टू रिटर्न डिटेल स्पेसिफिकेशन विथ ऑल द कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट्स. मग त्याच्यामध्ये पूर्ण ते काही लिहायची गरज नाही आहे स्पेसिफिकेशन. नुसतं तुम्ही त्याच्यावर while preparing the contract document only serial number of standard specification are written. नुसतं तुम्ही त्याचा नंबर लिहिलात की हेच आहे, मग आपल्याला ते कळतं की ह्या ह्या ह्याच्यातलं ते आहे. तर त्याच्यामुळं काय होणार आहे, दिस सेव्ह टाइम, लेबर अँड अदर एक्सपेंडिचर्स. त्याच्यामुळं हे सगळं वाचणार आहे. सगळ्यात जास्त वाचणार आहे तो म्हणजे टाइम वाचणार आहे. For example, BIS has prepared a volume of specification for a wide variety of material. मग त्यांनी काय केलं, वेगवेगळे असे व्हॉल्युम्स तयार केले. व्हॉल्युम्स म्हणजे काय, तर तुम्हाला असं कसं मॅथ्स 1 M1 M2 M3 असं होतं, म्हणजे ते व्हॉल्यूम 1 व्हॉल्यूम 2 व्हॉल्यूम 3 अशा टाईपमध्ये असतं. त्यावाईजच म्हणजे त्याचे पार्ट थोडक्यात सांगायचं म्हणजे. दिस स्टँडर्ड स्पेसिफिकेशन इज ऑल्सो रिवाइज फ्रॉम टाइम टू टाइम. मग ते कसं आहे, टाइम टू टाइम चेंज होतं टू इन्क्लूड चेंजेस इन टेक्निकल व्हाईल प्रिपेअरिंग द कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंट्स. मग त्याच्यामध्ये डॉक्युमेंटनुसार किंवा टेक्निकलमध्ये काही वेगवेगळ्या व्हरायटी चेंज झाल्या तर त्यानुसार त्याच्यात चेंजेस करत जातात, तसे त्याचे पार्ट होत जातात. हे झालं स्टँडर्ड स्पेसिफिकेशन. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे मॅन्युफॅक्चर स्पेसिफिकेशन. मॅन्युफॅक्चर ऑफ बिल्डिंग मटेरियल और प्रोडक्ट पब्लिश स्पेसिफिकेशन इन देअर प्रोडक्ट्स. दीज आर इन द फॉर्म ऑफ स्टँडर्ड स्पेसिफिकेशन और गाईड स्पेसिफिकेशन. थोडक्यात जे मटेरियल असणार आहे किंवा प्रोडक्ट्स असणार आहेत त्याच्या पब्लिकेशनसाठी हे स्पेसिफिकेशन यूज करतात. त्यालाच आपण स्टँडर्ड स्पेसिफिकेशन और गाईड स्पेसिफिकेशन सुद्धा म्हणू शकतो. तर नेक्स्ट आहे कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन. कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन मीन्स द स्पेसिफिकेशन रिटर्न फॉर अ पर्टिक्युलर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट given on the contractor to accompany the detailed drawing are called as contract specification. म्हणजे पूर्ण डिटेल ड्रॉइंग सोबत जे काही स्पेसिफिकेशन देणार आहे त्याला आपण म्हणणार आहे कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकेशन. तर नेक्स्ट आहे गाईड स्पेसिफिकेशन. गाईड स्पेसिफिकेशन, these are prepared to serve as guideline for preparing project specification uh,
इट हेल्प्स टू इंजिनिअरिंग इन चार्ज टू राईट डिटेल स्पेसिफिकेशन, त्याच्यासाठी यूज होणार आहे. आणि त्याच्यामध्ये डिटेल स्पेसिफिकेशन ऑफ आयटम इज वर्क इज स्पेसिफाय द क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ मटेरियल, त्याच्यावर डिपेंड आहे. देन द प्रपोर्शन ऑफ मॉर्टर, वर्कमॅनशिप, मेथड ऑफ प्रिपरेशन, एक्झिक्युशन अँड मोड ऑफ मेजरमेंट, हे सगळं जे मगाशी तुम्हाला सांगितलं तसं. तर त्याचा जो अरेंजमेंट ऑफ सिक्वेन्स असणार आहे तो व्यवस्थित असायला पाहिजे. द डिटेल स्पेसिफिकेशन हा इम्पॉर्टंट पार्ट आहे कॉन्ट्रॅक्ट डॉक्युमेंटचा. आणि पूर्ण सगळे जे काही इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये डिटेल स्पेसिफिकेशन ही टर्म सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी ते प्रिंटेड फॉर्मॅट तो ठेवतात आणि त्याच्या वाईजच ते प्रिपेअर करतात. तर हे सगळं स्पेसिफिकेशनशी रिलेटेड आहे. त्या त्याचबरोबर स्पेसिफिकेशन म्हणजे प्रिपेअर डिटेल स्पेसिफिकेशन ऑफ आयटम, व्हेरियस सिव्हिल इंजिनिअरिंग आयटम्स जे आहेत ते बघायचे आहेत. त्याच्यामध्ये बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या सिस्टीम्स असतील किंवा तुमचे वॉटर सिस्टीम्स असतील, म्हणजे इरिगेशन प्रोजेक्ट असतील, ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असतील, वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स असतील, वेगवेगळे जे काही आपले फील्ड आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगचे, ते सगळे तुम्हाला कसे स्पेसिफिकेशन आहेत, काय आहेत, हे सगळे तुम्हाला दिलेले आहेत. मी PDF करून दिलेले आहे. बुकमधलीच PDF आहे, एक्स्ट्राचं काही असं दिलेलं नाही आहे. त्यामुळे ती गाईडलाईन म्हणून तुम्ही यूज करू शकता. आणि हे स्पेसिफिकेशन तुम्हाला कायम झालेलं आहे, म्हणजे BCEOला झालेलं आहे. त्याच्यानंतर इस्टिमेशनमध्ये पण मी तुम्हाला DSR सांगितला होता, त्यावेळेस ते झालेलंच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काही जास्त डिफिकल्टी नाही आहे. त्यामुळे ते तुम्हाला मी अटॅच करून देईल फाईल. ओके, थँक्यू.